नमस्कार मंडळी. सकाळी सकाळी सर्वांच्या घरामध्ये एकच कॉमन नाश्ता बनला जातो, तो म्हणजे पोहे किंवा उपमा. त्या व्यतिरिक्त डोसे इडलीसाठी पूर्वतयारी करावी लागते. पण मी आज तुम्हाला कोणतीही पूर्वतयारी न करता, म्हणजेच की डाळ तांदूळ न भिजवता आंबवता, दही इनो सोडा न वापरता सर्वात जास्त पौष्टिक व तितकाच चविष्ट झटपट 10 मिनिटात असा मस्त कुरकुरीत जाळीदार डोसा बनवून दाखवणार आहे. जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहात, दिसायला जितका सुंदर आहे तितकाच जास्त पौष्टिक आहे. घरचा असेल त्या साहित्यात हा ज्वारीच्या पिठाचा डोसा कसा बनतो लगेच पाहूया. तर मंडळी, सर्वप्रथम आपल्याला डोश्याची चव वाढण्यासाठी एक वाटण बनवायचं आहे. त्यासाठी मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि सोबतच लहान आकाराच्या 3 ते 4 हिरव्या मिरच्या किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 चमचा जिरे घ्यायचे आहेत आणि फ्लेवर आणि चव वाढण्यासाठी इथे आपल्याला 1 चमचा ओवा घ्यायचा आहे. तुम्ही वाटलंच तर फक्त जिरे वापरून सुद्धा हे वाटण बनवू शकता. आता ह्या मसाल्यांना आपल्याला एकदम बारीक वाटायचं नाही, जाडसर वाटून घ्यायचं आपल्याला इथे. तर मंडळी पाहू शकता, असं आपल्याला जाडसर वाटण वाटून घ्यायचं आहे. जास्त बारीक वाटून घेण्याची काहीच गरज नाही, फक्त पाणी नका वापरू. असं वाटण तयार करून झालं की थोडा वेळ आपण ह्याला बाजूला ठेवू. तर मंडळी, इथे आपल्याला आता डोसाचं पीठ तयार करून घ्यायचं. त्याच्यासाठी आपल्याला मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. तसं बघायला गेलं की कोंडा हा शरीरासाठी चांगला असतो, पण ज्वारीचं पीठ हलकं होण्यासाठी आपल्याला ह्याला चाळून घेणं फारच महत्त्वाचं आहे. कोणतीही 1 वाटी सेट करून घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने संपूर्ण माप घ्यायचं आहे. म्हणजे माप परफेक्ट निघालं की रेसिपी अजिबात चुकत नाही. तुम्हाला माप कळत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, त्याच्यामध्ये मी सविस्तर माप दिलेलं आहे. आता ह्याच वाटीने इथे पिठाची बाइंडिंग येण्यासाठी पाव वाटी तांदळाचं पीठ वापरू शकता. तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही बेसन वापरू शकता, पण बेसन वापरल्याने डोसा मऊ पडतो, जास्त वेळ कुरकुरीतपणा येत नाही. म्हणून इथे तुम्ही तांदळाचं पीठ वापरू शकता. हे घरचं दळलेलं तांदळाचं पीठ आहे. तुमच्याकडे घरचं दळलेलं तांदळाचं पीठ असेल तर वापरलं तर रिझल्ट एकदम परफेक्ट येणार. अथवा तुम्ही मार्केटमधून आणलेलं तांदळाचं पीठ वापरलं तरी काही हरकत नाही. आणि सेम क्वांटिटीमध्ये म्हणजे पाव वाटी आपल्याला बारीक रवा वापरायचा आहे. तुमच्याकडे जाड रवा असेल तर थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आपल्याला पीठ चाळून घ्यायचं आहे. म्हणून एकत्रच सर्व पीठ आपल्याला चाळून घेणं फारच महत्त्वाचं आहे. वेगवेगळं चाळून घेऊ नका. वेगवेगळं चाळून घेतलं की बरोबर पीठ एकजीव होत नाही. म्हणून असं चाळणीमध्ये सर्व पीठ काढायचं आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्याला चाळून घ्यायचं आहे. आणि पाहू शकता, मस्तपैकी पीठ चाळून तयार झालेलं आहे आणि थोडासा कोंडा निघालेला आहे. पाहू शकता, असा आपल्याला कोंडा बाजूला काढायचा आहे. म्हणजे डोस्याचा रिझल्ट एकदम परफेक्ट येणार आणि पीठ एकदम मस्त तयार होणार. आता ह्याच पिठामध्ये बनवून ठेवलेलं वाटण संपूर्ण काढून घ्यायचं आहे. तुम्ही वाटलंच तर फक्त मिरची आणि जिरेचं वाटण सुद्धा बनवू शकता किंवा जिरे डायरेक्ट ह्याच्यामध्ये टाकलं तरी काही हरकत नाही आणि मिरचीचे बारीक बारीक काप करून टाकलं तरी काही हरकत नाही. पण असं वाटण बनवून ठेवल्याने संपूर्ण वाटणाचा फ्लेवर ह्या डोशामध्ये उतरला जातो आणि डोसा खाण्यासाठीही चविष्ट लागतो. रंग चांगला येण्यासाठी पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा धने पावडर, चवीनुसार मीठ टाकल्यावर या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे. मसाले तुम्ही नाही वापरलं तरी चालेल, फक्त पिठामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चांगल्या प्रकारे पिठामध्ये एकजीव करायचा आहे. पण हा डोसा हेल्दी तर आहेच, पण चवीला सुद्धा दुपटीने चांगला होण्यासाठी इथे मी मसाले वापरलेले आहेत. शिवाय लहानच काय मोठे देखील ज्वारीचं पीठ लवकर खात नाहीत, म्हणून हा मस्त पर्याय आहे. ज्वारीच्या पिठामध्ये असे मसाले वापरून हा डोसा एकदा बनवून पहा मंडळी. भरपूर चविष्ट होतो आणि जास्त हेल्दी सुद्धा होतो. ह्याच्यामध्ये दही किंवा लिंबू वापरण्याची काहीच गरज पडणार नाही. आता काय करायचं, ज्या वाटीने सर्व जिन्नसांचे माप मोजून घेतले होते, म्हणजे सर्व पिठांचे माप मोजून घेतले होते, त्याच वाटीने अगोदर आपल्याला 1 वाटी पाणी वापरायचं आहे. अगोदरच जास्त पाणी वापरायचं नाही. अगोदरच जास्त पाणी वापरला तर या पिठामध्ये गाठी पडतात. म्हणून आपल्याला थोडं थोडं पाणी अगोदर वापरायचं आहे आणि गुठळ्या मोडत मोडत आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे. एकदाच संपूर्ण पाणी वापरायचं नाही आणि मी तुम्हाला शेवटी सांगेन किती पाणी लागलेलं आहे. अगोदर मी सरसरीत पीठ तयार करून घेतो. तर मंडळी, थोडं थोडं पाणी वापरून 2.5 वाट्या पाणी वापरलेलं आहे. तुमच्यासमोर 1 वाटी पाणी वापरलेलं आहे, नंतर मी 1.5 वाट्या पाणी वापरलेलं आहे. तसं बघायला गेलं की ह्याच्यामध्ये जवळपास 3 ते 3.25 वाटी पाणी लागतं. पण अगोदर आपल्याला जास्त पाणी वापरून पीठ तयार करायचं नाही. हलकसं घट्टपणा ठेवलेला आहे, कारण की या पिठाला आपल्याला भिजत ठेवायचं आहे. भिजत ठेवल्याने काय होणार, पीठ चांगल्या प्रकारे सेट होणार, पाणी मुरलं जातं पिठामध्ये आणि रवा चांगल्या प्रकारे फुगतो सुद्धा. म्हणून हलकसा घट्टपणा येतो. मग नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे. पण अगोदर 10 मिनिटं याला झाकण लावून सेट होण्यासाठी ठेवू. तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ. आता ह्या डोस्यासाठी उडुपी स्टाईल बटाट्याची भाजी नाही बनवले तर डोसा अपूर्णच आहे. त्यासाठी नॉनस्टिक पॅन घ्यायचा आहे आणि ह्या पॅनमध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल चांगल्या प्रकारे गरम झालं
की अर्धा ते 1 चमचा मिक्स मोहरी जिरा टाकायचा आहे. मोहरी जिरा हलकेसे चटकायला लागले तर ह्याच्यामध्ये अर्धा ते 1 चमचा उडदाची डाळ, अर्धा ते 1 चमचा चण्याची डाळ, 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून टाकायच्या आहेत आणि ह्या सर्व जिन्नसांना काही सेकंद परतून घ्यायचा आहे, जेणेकरून मिरचीचा आणि डाळीचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे. दोन्ही डाळीचा हलकासा रंग वेगळा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता इथे यावेळेस आपल्याला एक मोठ्या आकाराचा कांदा असा उभा कापून घ्यायचा आहे आणि सोबतच अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे. फ्लेवर चांगला येण्यासाठी चिमूटभर हिंग वापरायची आहे आणि ह्या वेळेस इथे आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता अगोदर टाकल्याने काय होतं माहिती आहे काय, कढीपत्त्याचा फ्लेवर निघून जातो, म्हणजे कढीपत्ता जास्त प्रमाणामध्ये जळतो. म्हणून कढीपत्ता कधी कांद्यावर टाकायचा आहे, चव पकडून राहते. आणि कांद्याचा फक्त तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे, जेणेकरून ह्याचा कच्चेपणा पण निघून जाईल. 1 मिनिटाच्या आतच आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. गॅस फास्ट करून परतून घ्या, जेणेकरून कांद्याला पाणी सुटणार नाही आणि जास्त प्रमाणामध्ये हे लाल होणार नाहीत. हलकासा तांबूस रंग आलेला आहे, म्हणजे ट्रान्सपरंट दिसत आहे. इथे ह्या वेळेस आपल्याला बटाट्याची भाजी पातळ आणि ज्युसी फ्लेवर होण्यासाठी इथे अर्धी ते 1 वाटी आपल्याला पाणी वापरायचं आहे आणि रंग चांगला येण्यासाठी पाव चमचा हळद. आता चांगल्या प्रकारे ह्याला एकजीव करून घेऊ आणि काही सेकंदात चमचा चालून घेऊ. असं काही सेकंद चमचा चालून घेतलं तर इथे एक मोठ्या आकाराचा बटाटा मी उकडून घेतलेला आहे आणि त्याला हाताने मॅश करून घेतलेला आहे. एकदम मोठाच आपल्याला हाताने मॅश करून घ्यायचा आहे, त्याला किसून घेऊ नका. 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याची कूट वापरायचा आहे, म्हणजेच की भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर वापरायची आहे आणि चवीनुसार मीठ वापरायचं आहे. या एका बटाट्याने जवळपास 3 माणसांसाठी ही भाजी आरामात पुरेल, कारण की आपण ह्याला एकदम पातळ बनवत नाही ना जास्त जाड बनवत आहे, म्हणजे घट्ट बनवत नाही, एकदम सुकी. ज्युसी फ्लेवर येण्यासाठी इथे आपल्याला अर्धी वाटी पाणी वापरणं गरजेचं आहे. त्यापेक्षा जास्त सुद्धा तुम्ही पाणी वापरू शकता. चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे आणि 1 मिनिटापर्यंत चमचा चालून परतून घ्यायचा आहे. तर मंडळी पाहू शकता 1 ते 1.5 मिनिटापर्यंत मी या भाजीला मस्तपैकी परतून घेतलेलं आहे आणि पाणी सुद्धा संपूर्ण आटून गेलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला बारीक कापलेली हिरवी कोथिंबीर टाकायची आहे आणि शेवटची वेळ फक्त आपल्याला चमचा चालून या कोथिंबीरला एकजीव करायची आहे. मोजून बघायला गेलं तर 5 ते 7 मिनिटांमध्ये ही भाजी तयार झालेली आहे. चला तर मंडळी, झटपट भाजी तयार झाली की ह्याला एका प्लेटमध्ये काढूया आणि थंड करून घेऊया. डोश्याची भाजी झाली की डोश्याची आता चटणी बनवूया. भाजी आणि चटणी नसेल तर डोसा अपूर्णच आहे. छोटंसं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ओलं खोबरं नाही वापरायचं आहे. ओलं नारळ नसेल आणि सुखं नारळ नसेल तुमच्याकडे तर इथे आपल्याला नारळाची पावडर वापरायची आहे. 2 ते 3 चमचे पावडर वापरायची आहे. तुमच्याकडे पावडर नसेल तर तुम्ही ओलं नारळ वापरू शकता किंवा सुखं खोबरं वापरू शकता, त्याला किसून वापरू शकता. थोडीशी कोथिंबीर वापरायची आहे. तिखटपणासाठी 2 ते 3 हिरव्या मिरच्या वापरायच्या आहे किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या व 2 ते 3 लहान तुकडे आलं वापरायचं आहे. चटणीची चव आंबूस येण्यासाठी थोडीशी चिंच वापरायची आहे. चिंच नसेल तर 1 लिंबाचा रस तुम्ही वापरू शकता. चटणीच्या बाइंडिंगसाठी आणि चव आणखीन अप्रतिम येण्यासाठी 2 चमचे फुटाणे वापरायचे आहे. फुटाण्याच्या जागी तुम्ही भाजलेले शेंगदाणे सुद्धा वापरू शकता. चवीनुसार मीठ वापरायचं आहे. आता ह्या सर्व जिन्नसांना पाणी टाकण्याच्या अगोदर चांगल्या प्रकारे बारीक करून घ्या. मग तुमच्या आवडीनुसार तुम्हाला चटणी कशी खायला आवडते, पातळ किंवा घट्ट, त्या हिशोबाने पाणी टाका आणि पुन्हा एकदा फिरवून घ्या. चटणीला बारीक वाटून झालं की याला मोठ्याशा वाटीमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे. पाहू शकता चटणीची कन्सिस्टन्सी ना जास्त घट्ट आहे ना जास्त पातळ, अशी मध्यम टाईप मध्ये ठेवलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार चटणीची कन्सिस्टन्सी ठेवू शकता. आता चटणी आणखीन खमंग होण्यासाठी इथे आपल्याला फोडणी द्यायची आहे. 1 ते 2 चमचा तेल गरम करायचं आहे पॅन मध्ये आणि त्याच्यामध्ये अर्धा ते 1 चमचा मिक्स मोहरी जिरा घ्यायचा आहे आणि सोबत पाव चमचा हिंग घ्यायचा आहे. थोडेसे कढीपत्ता घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही लाल सुक्या मिरच्या सुद्धा वापरू शकता आणि हलक्या हाताने असं वरतून परतवून घ्यायचं आहे. तर मंडळी, चटणी चवीला खमंग सुद्धा लागते आणि टिकून सुद्धा राहते. अशा पद्धतीने चटणी पूर्णपणे तयार झालेली आहे. चला तर मंडळी, थोड्या वेळ ह्याला बाजूला ठेवू. तर मंडळी, भाजी झाली आणि चटणी सुद्धा झाली. आता आपण बॅटर चेक करूया. बॅटरला भिजून थोडासा घट्टपणा आलेला आहे, म्हणजे हलकासा घट्टपणा आलेला आहे. 3 ते 4 चमचे पाणी लागू शकतं. ते तुमच्या पिठाच्या क्वालिटीवर अवलंबून आहे, म्हणजे तुम्ही पीठ कसं घेता, चाळून घेता की न चाळणार ते घेता, आणि क्वालिटीवर सुद्धा अवलंबून असतं पीठ किती प्रमाणामध्ये पाणी शोषून घेणार. तर ह्याच वाटीमध्ये मी फक्त थोडंसं पाणी घेतो आणि ह्याच्यामध्ये मिक्स करतो आणि सोबतच इथे आपल्याला थोडा फ्लेवर वाढण्यासाठी आणि रंग चांगला येण्यासाठी डोस्याच्या बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि चांगल्या प्रकारे एकदा ढवळून घ्यायचा आहे. प्रत्येक डोसा बनवताना थोडंसं असं ढवळून घ्या, म्हणजे काय होणार, चांगल्या प्रकारे पीठ एकजीव होतं. आणि बॅटरला ढवळून घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे. काय होतं, कधी कधी पाणी वर राहतं आणि पीठ खाली जमा होतं.
त्याच्यासाठी प्रत्येक डोस्यासाठी आपल्याला ढवळून घेणं महत्त्वाचं आहे. परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे. आता फटाफट आपण डोसे बनवायला घेऊ. तर मंडळी, इथे मी नॉनस्टिक तवा वापरत आहे डोसे बनवण्यासाठी. तुम्ही भिड्याचा तवा वापरला तरी चालेल. आणि चांगल्या प्रकारे आपल्याला तव्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि तवा चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचा आहे. तव्यामधून धूर निघत आहे इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला गरम करून घ्यायचा आहे. गॅस आपल्याला मंद करायचा आहे. मगच आपल्याला ह्याच्यावर बॅटर सोडायचं आहे. बॅटरला अगोदर चांगल्या प्रकारे ढवळून घ्या आणि अगोदर कडेने बॅटर सोडायचं आहे. जसं आपण घावण सोडतो ना तसंच बॅटर सोडायचं आहे. मग मधोमध बॅटर सोडायचं आहे आणि वरतून बॅटर सुकण्याची आपल्याला वाट पाहायची आहे. तर मंडळी, आपण पाहू शकता वरतून बॅटर सुकलेलं आहे. आता काय करायचं, थोडंसं कडेने असं तेल सोडायचं आहे आणि वरतून सुद्धा थोडंसं असं ब्रश फिरवायचं आहे. नाही फिरवलं तरी चालेल. हे डोसे तुम्ही आत्ताच डिमोल्ड सुद्धा करू शकता. म्हणजे ह्याची मऊ आंबोळी सुद्धा, म्हणजेच की ह्याची मऊ आंबोळी किंवा घावणे सुद्धा बनवू शकता. पण मी ह्याला कुरकुरीत डोसा बनवणार आहे. त्याच्यासाठी काय करणार, वरतून रंग चेंज होईपर्यंत, हलकासा कुरकुरीतपणा येईपर्यंत मी याला भाजून घेणार आहे. फक्त 2 ते 2.5 मिनिटं लागेल. तुम्ही घावणे बनवत असाल तर 1 ते 1.5 मिनिटामध्ये घावणे तयार होतील. तर मंडळी, पाहू शकता तुम्ही हलकासा लाल रंग आलेला आहे. किंवा जास्त लाल रंग करत असाल तर आणखीन तुम्ही 1 मिनिटं भाजून घेऊ शकता. पण ह्याला कुरकुरीतपणा आलेला आहे. इनो, सोडा, दही, लिंबू न वापरता सुद्धा असा मस्त ज्वारीचा खमंग डोसा तुम्ही सुद्धा बनवू शकता. हलकसं बाजूने तुटलेला आहे. पाहू शकता जबरदस्त असा जाळीदार डोसा झटपट 10 मिनिटांमध्ये तयार होतो. आता अशाच पद्धतीने उरलेले डोसे मी बनवून घेतो आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून ठेवतो. तर मंडळी, मस्त असा ज्वारीच्या पिठाचा कुरकुरीत जाळीदार डोसा तयार झालेला आहे. दिसायला जितका सुंदर दिसतो तितका चवीला एकदम भन्नाट झालेला आहे. पाहू शकता ह्याचा कुरकुरीतपणा, मस्त कुरकुरीतपणा आलेला आहे. बटाट्याची भाजी आणि अशी चटणी भेटली की तुम्ही फक्त ज्वारीचा डोसा जरी खाल्ला तर दिवसभर पोट भरलेलं राहील. तुमच्या डाएटमध्ये ह्या ज्वारीच्या पिठाच्या डोसाचा उपयोग नक्की करा. वजन झपाट्याने 100% कमी होईल. इतकं मी तुम्हाला 100% खात्रीने सांगतो. एकदा ही रेसिपी बनवा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चला तर मंडळी, अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद.